प्रताप सरनाईकवर ह्या राज्यामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला एक एनसी सुद्धा नाही. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात सिटी न्यूज मुंबई. आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी चौकशीचे बाबत मोठा आरोप लावला होता की सगळ्यात मोठे आरोपी ते आहेत. याबाबत आम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचं काय म्हणणं आहे. सर, आपण मागच्या वेळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यानंतर लगेच नरेंद्र मेहता यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण जे क्रिमिनल रेकॉर्ड वाचून दाखवलं होतं त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं की सगळ्यात मोठा आरोपी अपराधी जर कोण असेल तर प्रताप सरनाईक, त्यांच्या मागे ईडी आहे. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, प्रताप सरनाईकवर ह्या राज्यामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला एक एनसी सुद्धा नाही. जे काही राजकीय गुन्हे होते ते सुद्धा निघाले. मीरा भाईंदर शहराचा मी 16 वर्ष आमदार आहे. माझ्यावर एक साधा अर्ज सुद्धा माझ्या विरोधामध्ये कोणी केलेलं नाही. राहिलं प्रकरण आरोप प्रत्यारोपाचं, तर असंच आहे ना. काल प्रताप सरनाईकने ताजमहाल विकत घेतला असा सुद्धा आरोप नरेंद्र मेहता करतायत, किंवा ह्या 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर जाऊन प्रताप सरनाईक भाषण करणार असा सुद्धा काहीतरी आरोप करू शकतो. आरोप करणं आणि आरोपाचे पुरावे देणं याच्यामध्ये फरक आहे. मी आरोप करत नाहीये, मी हे पुरावे देतोय आणि ते लिखित स्वरूपात. आणि जे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट दिले की माझ्यावर एवढे गुन्हे आहेत, मी माझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे, माझ्यावर खंडणी उकळण्याचा गुन्हा आहे, मला दमदाटी करण्याचा गुन्हा आहे, कांदळवन नष्ट करण्याचा गुन्हा आहे. ते आरोपपत्र त्यांनी स्वतः सादर केलेलं आहे, मी काही केलेलं नाही. आणि राहिला ईडीचा प्रश्न, ते ईडीच्या प्रश्नामध्ये एक कुणाचं जरी समन्स आलं, म्हणून समन्स आल्यानंतर ते जर कुणाला चौकशीला बोलवलं तर तो FIR होत नाही. FIR म्हणजे आरोप आणि FIR म्हणजे गुन्हा. माझ्यावर कुठल्याही प्रकारे एकही गुन्हा नाही. स्वच्छ पारदर्शक कारभार आहे. ईडीने मला बोलवलं होतं, ईडीने मला 3 वेळा बोलवल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची मी उत्तरं दिली. झाला, विषय संपला. FIR कुठे त्याचा कुठला.